गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आपल्या 180 डेजच्या सिरीजचा दिवस आज 12वा आहे. मी तुम्हाला काय अनालिसिस करतो, शेअर करतो ते तुम्ही बघायचे. ते तुमच्या चार्टमध्ये पण मार्क करून ठेवा. गोल्डमध्ये सध्या एक बाईंगची लेवल आहे, इथून तुम्ही बाईंग बघू शकता. सिल्वरमध्ये सध्या झालाय चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे आपली ए प्लस एरिया कोणता आहे. ए प्लस एरिया हा वाला तुमच्या चार्टमध्ये मार्क करून घ्यायचा आहे. बीटीसी मध्ये कन्सॉलिडेशन मध्ये पेअर आहे. बीटीसी मध्ये बाईंग झोन बनतोय हा वाला, इथून तुम्ही बाईंग करायची. इथेरियममध्ये पण सेमच कन्सॉलिडेशन मध्येच मार्केट आहे, याच्यावरती क्लोजिंगच देत नाही. क्लोजिंग दिल्यानंतर आपलं चेंज ऑफ कॅरेक्टर होईल, त्याच्यानंतर बघूयात आपण त्याच्या लेवल. युरो एसडी मध्ये सध्या मार्केट बुलिश झाले आणि हे वाला आपला आता सध्या ए प्लस आहे. जर ह्याच्यावरती क्लोजिंग दिलं तर तुम्हाला माहिती आहे कोणता ए प्लस होऊन जाईल, तर तो तिथून ट्रेड करायचा. किंवा तो अपडेट झाला तर मी तुम्हाला एक रीलच्या स्वरूपात अपडेट देईल किंवा स्टोरीला हे करेल. जीबीपीएचडी मध्ये ए प्लस आपला हा आहे, त्याच्यानंतर कोणतंही स्ट्रक्चर नाही. नवीन स्ट्रक्चर झालं तर तुम्ही बघू शकता नंतर. एनझेडडीएचडी मध्ये हा एक सेलिंगचा ए प्लस आहे आपला, तिथून तुम्ही एक सेलिंग बघू शकता. तर त्याची सेलिंग आपल्याला इथपर्यंत येऊ शकते, ह्या झोनपर्यंत. तर तुम्ही हे ट्राय करू शकता आणि बाईंगचं ए प्लस येत आहे. तर नवीन काय स्ट्रक्चर झालं तर मग ते अपडेट करून मी तुम्हाला सांगतो. एडीएसडी मध्ये सध्या ए प्लस आपला येत आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथून हे करा. काल आपल्याला याच्यामध्ये भरपूर असं चांगली लेवल प्ले झाली ही वाली. इथून आपले टॅप पण गो झाली, पण आपण लिक्विडिटी स्वीपला हे करतो, त्याच्यामुळे आपल्याला एंट्री भेटली नाही. सिंपल गोष्ट, यूएसडी जेपीवाय मध्ये सेलिंगचं स्ट्रक्चर चालू आहे, व्यवस्थित सेलिंग चालू आहे. आता नवीन स्ट्रक्चर झालंय, हे वाला आपला सेलिंगचा ए प्लस आहे. इथून तुम्ही सेलिंग बघू शकता. याचं टार्गेट जो वाला खाली इथं वाला जो एक पेंडिंग झोन आहे तो ठेवू शकता. सेम कन्सेप्ट आहे. यूएसडी कॅड मध्ये पण सेलिंग झाली आणि बाईंगचं ए प्लस येत आहे. तर इथून हलकी फुलकी बाईंग येऊ शकते एखाद्या सेलिंग एरियापर्यंत. तर हा 100% ट्राय करा. फक्त याची लिक्विडिटी स्विप होते आणि ग्रीन कॅन्डल होते 5 मिनिटाच्या. यूएसडी सीएचएफ मध्ये पण सेम एरिया आहे. अजून आपलं काय स्ट्रक्चर झालं ना, स्ट्रक्चर याच्या खाली 2 कॅन्डल क्लोज झाले तर हा आपला ए प्लस होईल इथं वरचा. सो मग इथून एक बाईंगचा एरिया आहे, तर तुम्ही हे बघू शकता. बाईंग पेंडिंग एरियावर एवढं काय लक्ष देत जाऊ नका, कारण की सेलिंग स्ट्रक्चर असले फक्त आपल्याला सेलिंगची एंट्री घ्यायच्यात. बाईंगचं स्ट्रक्चर कशासाठी, बाईंगचं कशाला चार्ट केलंय तर त्याचं त्या झोनची किंवा स्टॉप टार्गेट इथपर्यंत येऊ शकतो. यूएसडी जेपीवाय मध्ये जीबीपी जेपीवाय मध्ये कन्सॉलिडेशन मध्ये पेअर आहे. जोपर्यंत हे याच्यावरती क्लोजिंग देत नाहीये किंवा याच्या खाली क्लोजिंग देत नाही दोनच्या, तर आपल्याला ते पेअरच ट्रेड करायचे नाही. तर ह्या गोष्टी काल फक्त आपला एक एंट्री झाली युरो एसडी मध्ये, आपला सेलिंग एरिया होता हा वाला, तिथं आपला स्टॉप लॉस गेला. तर मी ते किती स्टॉप लॉस गेला ते पण अपडेट केलेलंच आहे. तर हे अशा ट्रेड असणार आहेत.